नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ॲम्बिशन अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. आज आपण वर्ग आणि वर्गमूळ याच्यावरील काही उदाहरणं पाहणार आहोत, जे की कर्णी चिन्हावर बी आधारित असतील. याच्यामध्ये आपण बेरीज आणि वजाबाकी सुद्धा पाहणार आहोत. डिटेलमध्ये आपल्याला शिकायचं आहे. प्रत्येक उदाहरण याच्यावर आहे वर्ग आणि वर्गमूळाचे. ज्या वेळेस एखाद्या संख्येचा वर्गमूळ नाही निघत, अशा वेळेस आपल्याला काय करायला पाहिजे हे संपूर्ण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. लेक्चर सर्वांनी अटेंड करायला पाहिजेत. रेग्युलर लेक्चर होत आहे. काल काही कारणास्तव आपला लेक्चर नाही झालं, परंतु आज आलेले आहेत बरेचसे जण. चला ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आपण आपलं लेक्चर स्टार्ट करूया. वर्ग आणि वर्गमूळ त्याच्यामध्ये पाहणार आहोत आपण कर्णी चिन्ह. कर्णी चिन्ह ओके, क्लिअर आहे सर्वांना? मग खूप इम्पॉर्टंट टाईप आहे, पहा, शिकून घ्या. जर हे समजलं तर तुम्हाला बरंच काही सोपं जाणार आहे गणितातील. म्हणजेच जर तुम्हाला हे नाही आलं तर तुमचा बेस कच्चा राहून जाईल. हे महत्वाचं आहे. बघा, पहिले आपण समजून घ्या की आपल्याला वर्गसंख्या नसलेल्या संख्येचा वर्गमूळ कसा काढायचा आहे. समजा पहिलं उदाहरण तुम्हाला देत आहे मी. वर्गमुळात 325 ओके बरोबर किती, किंवा मग तुम्हाला असेल याचं वर्गमूळ किती, अशा पद्धतीचा प्रश्न येईल. किती जणांना काढता येते? चला बरं, या प्रश्नाचं उत्तर देऊन दाखवा. किती जणांना काढता येते? जेवढ्या जणांना काढता येत असेल त्यांनी सांगा, पटापट काढ. 325चं वर्गमूळ काढायचं. इथं वर्गमूळ संख्या नाही, कशा पद्धतीने काढणार आपण? चला, आहे का कोणी काढणार? 2 मिनिटं वेट करतो मी. बघा, अशा प्रश्नाला सोडवण्यासाठी काय करायचं आपल्याला? एकदम बेसिक पासून, जे शून्य जे आहेत त्यांना पण येऊन जाईल. बघा, याचं काय करायचं आपल्याला? अवयव पाडायचे आहे वर्गमुळात. अवयव कसे पाडणार? तर या संख्येला 25 न भाग जाते. तुम्हाला माहित आहे की 25 न भाग जाऊ शकते, कारण 25 पाड्यात येते. 25 न भागा किंवा 5 न भागा. जर 25 न भागतो म्हटलं तर 325 करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? या 325 ला आपण 25 न भागू. समजा नाही समजलं तर असं करायचं आपल्याला. 25 एक 25, उरले किती? 7. 25 त्रिक 75. म्हणजेच 13 गुणिला 25 म्हणजेच 375 होतात. किती होतात? 13 गुणिला 25 375. आता ही जी आहे 25 वर्ग संख्या आहे. काय आहे? 25 वर्ग संख्या आहे. त्याला बाहेर काढायचं, त्याचं मूळ बाहेर काढायचं 5, आणि ही 13 जी आहे आतमध्ये लिहायची. अशा पद्धतीने आपण याला सोडवू शकतो. याचं वर्गमूळ, ज्या संख्येचं वर्गमूळ बाहेर काढावं लागते आणि उरलेलं जे आहे ते वर्गमुळाच्या चिन्हात लिहावं लागतं. एवढं कळालं असेल का तुम्हाला? यस वरनं कमेंट बॉक्स मध्ये टाका, म्हणजे मी तुम्हाला आणखी उदाहरण देतोय का. जर मी असं म्हटलं 288 घ्या, याचं वर्गमूळ काढून दाखवा. चला काढा बरं. चला, कमेंट बॉक्स मध्ये फास्ट आलं पाहिजे तुमचं आन्सर सर्वांचं. अगदी बेसिक आहे. हे समजलं तर तुम्हाला समोरची उदाहरणं समजणार. चला सांगा कमेंट बॉक्स मध्ये फास्ट. आणि तिथं नोट मध्ये लिहून घ्या, जोपर्यंत वर्गमूळ निघत नाही तोपर्यंत काढत राहणे. ओके. आता याचे अवयवच पाडू शकत नाही आपण. सर्वप्रथम तर तुम्हाला काय करायचं आहे? अवयव पाडायचे आहे. अवयव पाडल्याच्या बाद या गोष्टी करायच्या आहे. नाही समजलं का? तुला फास्ट सोडवा. जर तुम्हाला पेपरमध्ये स्कोरिंग करायची असेल तर स्वतःला प्रॅक्टिस करावी लागणार आहे. आणि कोणत्याही विद्यार्थ्याला काही प्रॉब्लेम आला तर सांगा मला. या प्रश्नाचं उत्तर नाही आलं. हनुमान सरांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं, ॲक्युरेट काढलं. या प्रश्नाचं उत्तर कसं काढलं? 4 न भागू शकतो आपण.
कसोट्या माहीत पाहिजे याच्यासाठी. 4ची कसोटी काय आहे, कसोट्या माहीत पाहिजे. मग पहा इथं काय करावं लागेल आपल्याला, याला 4 भागायचं. कशा पद्धतीनं, 4 गुणीला, अरे याला जर 4 भागितलं, 4 भाग जाते, 4 7 28. ओके, 4 2 8, म्हणजे 72 गुणीला किती. सर एकदा सांगा, मला समजलं नाही. चलो ओके ठीक आहे, मी सांगतो. कशा पद्धतीने भागलं समजलं का, हे बघा या उदाहरणात 28ला 4 भाग चालला, आपल्याला कसोटी माहिती आहे 4ची कसोटी. ओके, 4 भाग झाला, 4 7 28 केलं, 4 2 8 केलं, इथं 72 उरलं. 72चे परत भाग पडतात, त्याच्यापूर्वी याचे भाग पडतात बघा. हे याचं वर्गमूळ निघते 4चं वर्गमूळ 2 करा. ओके, आणि हे 72 अशी येतील. मग अजून 72चे भाग पडतात काय, यस पडतात भाग. मग याचे भाग पाडायचे आपल्याला. बघा 2 वर्गमुळात 36 दोन्ही 72 होतात. 36 गुणीला 2 72. 36 ही वर्ग संख्या आहे. 36 कशाची वर्ग संख्या आहे, 6ची आहे. मग पहा हे 2 जे आहे बाहेर जातील, म्हणजे सॉरी 6 बाहेर जातील. 6 गुणीला 2 आणि हे छेदातले 2 ऍज इट इज राहतील. म्हणजेच काय येईल तर 12 वर्गमुळात 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. अशा पद्धतीने आपण याला सोडवू शकतो. समजलं, 12 वर्गमुळात 2. हे 2 राहतील ना हनुमान सर, हे 2 राहतील ना तिथंच. नाही समजलं असेल, आणखी बरीचशी प्रॅक्टिस करून घेऊ आपण. समजणं महत्वाचं आहे. हा दुसऱ्या क्रमांकाचं उदाहरण आहे. ओके, आणि हा याचा सेकंड पार्ट आहे, समजून घ्या. चलो ओके, क्लिअर असेल, देऊ आता. चला ओके, व्हेरी गुड अश्विनी मॅडम. बाकीच्यांनी आन्सर काढा. बाकीचे कशासाठी आलेले आहेत क्लासला, प्रीती मॅडम, निकिता बोडखे मॅडम, सतीश गायकवाड सर. चलो समोर जायचं. मग समोरचा प्रश्न पाहू आपण. जर असं म्हटलं मी, वर्गमुळात 125 याचा वर्गमूळ काढा. कशा पद्धतीने काढणार आहात तुम्ही, आता काढा बरं, प्रॅक्टिस करा. तुम्हाला माहित आहे आता कशाला भागावं लागेल आपल्याला. जनरल गोष्ट आहे, 5 नाही भाग जाते आणि 25 नाही भाग जाते. मग तुम्हाला जेवढं मोठ्यात मोठ्या संख्येनं भागता येते तेवढ्या मोठ्यात मोठ्या संख्येनं भागायचं आपल्याला. सांगा फास्ट. चला 5 वर्गमुळात 5, हनुमान सरांचा आन्सर आलेला आहे. 5 वर्गमुळात 5. ओके, बघा काय करणार आहोत आपण. याला आपण 25 न भागलं, 25 5 सव्वाशे, याचे 2 भाग पाडणार. 25 गुणीला 5 केले, 25 गुणीला 5 सव्वाशे व्हायला लागले. ओके, आता ही वर्ग संख्या आहे 25. काय आहे, वर्ग संख्या. 5 5 25 होती, त्याचा वर्गमूळ किती आहे 5. आणि हे जे 5 आहे ऍज इट इज इथेच राहतील. ओके, वर्गमूळ आपल्याला बाहेर काढावं लागते. या संख्येचं, ज्या संख्येला वर्गमूळ येते त्याला इथं बाहेर लिहायचं आहे, आणि हे मधातले 5 ऍज इट इज. आणखी एखादं उदाहरण घ्या. जर मी असं म्हटलं 2000 या संख्येचं काढा. काढा बरं. बघा बेसिक पासून घेता, एकदम सर्व उदाहरण तुम्हाला सोडवता आले पाहिजे. पेपरमध्ये मार्किंग वाढवायची असेल तर तुम्हाला हे बेसिक महत्वाचं आहे, हेच करणं महत्वाचं आहे. हे आलं म्हणजे समोरच्या संख्या समजते, आपल्याला काढता येते. चला काढा. चला सांगा फास्ट. याला 100 न भागू शकतो आपण.
100 गुणिला 20 केले, 100 गुणिला 20 किती होतात? व्हेरी गुड, तुम्ही जे आन्सर काढलं 20 वर्गमुळात 4. पाहू आपण काय यायला पाहिजे. याला आपण किती करू शकतो? 100 करू शकतो ना? यस. 100 गुणिला 20 म्हणजे 2000 होतात. मग याचं वर्गमूळ निघते ना 100चं. 100चं वर्गमूळ निघते. 100चं वर्गमूळ हे 20 ऍज इट इज. 100चं वर्गमूळ किती होते? 10. 100चं वर्गमूळ 10 अशा पद्धतीने लिहिलं. परंतु अजून या 20चे पार्ट पडतात ना, भाग पाडू शकतो आपण. जोपर्यंत निघते हे 10 ऍज इट इजच राहतील. हे पहा, 5 गुणिला 4 करा, अशा पद्धतीने डायरेक्टली येईल. 5 गुणिला 4, 5 चोक 20 झाले आणि हे 10 बाहेरचे ऍज इट इज. आता हे जे 4 आहे याचं वर्गमूळ निघते ना, किती निघते? 2 निघते. हे 5 ऍज इट इज राहतील आणि हे 10. आता याचा वर्गमूळ किती आहे? 2. हे 2 बाहेर काढावे लागेल तुम्हाला. 20 वर्गमुळात 5 या प्रश्नाचं उत्तर येईल. किती येईल? 20 वर्गमुळात 5 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. चलो, व्हेरी गुड, व्हेरी गुड हनुमान सर. ओके, क्लिअर आहे? काय प्रॉब्लेम? नो प्रॉब्लेम. चलो ठीक आहे, समोर जायचं. बघ, कोणाला नाही समजलं आतापर्यंत यस और नो कमेंट बॉक्स मध्ये टाका. जेवढे जण लाईव्ह आहेत, अश्विनी राठोड मॅडम, अश्विनी बोरकर मॅडम, कार्तिक सर, प्रीती मॅडम, सतीश सर, निकिता मॅडम, स्वप्नील सर. चला सांगा फास्ट. ज्यांना ज्यांना नाही समजलं त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये टाका पाठवा. वेळ वाया घालू नका, पटापट कमेंट करणं शिका. चला, अश्विनी राठोड मॅडम समजले म्हणतात. चलो समोर जायचं. मग हे काढा बरं, वर्गमुळात 450 काढा फास्ट. वर्गमुळात 450 वर्गमूळ काढून दाखवा. चला हनुमान सर, क्लिअर मॅडम. चलो ओके, समजलं. चलो ओके, सतीश सर सांगा पटापट कसं काढणार. काढा फास्ट. तुमच्यात स्पर्धा असली पाहिजे. तुम्ही फास्ट सोडवण्याची स्पर्धा तुमच्यात असली पाहिजे. कोण फास्ट कमेंट करते त्याच्यामुळे तुमची स्पीड वाढणार आहे. अज्ञाता तुमची स्पीड नाही वाढणार. गणितात तुम्ही आरामशीर करायला असेल तर स्पीड नाही वाढणार. तुमच्यात स्पर्धा असली पाहिजे. कोण फास्ट आन्सर देते. चला 15 वर्गमुळात 2 पाहू आपण. व्हेरी गुड प्रीती मॅडम. याला आपण कितीने भागू शकतो? 10 भागू शकतो ना. मग 45 गुणिला 10 करा. 45 गुणिला 10 वर्गमूळ आहे का? हे नाही आहे. अशा नाही जमत. तर मग आपण काय करणार आहोत बघा. या 45चे परत अवयव पाडू शकतो का आपण? 9 गुणिला 5, 45 गुणिला 10, 9 5 45. याचं वर्गमूळ निघते. याचं वर्गमूळ 3 आहे. 10 गुणिला 5, 5 गुणिला 10 करा. आता पहा, याचं वर्गमूळ निघते ना. याचे आणखी अवयव पडतात. 5 गुणिले 10, 9 5 50. आता पहा, लक्ष द्या. इथं काय होईल? 9 5 50 झाले हे. ओके, आता याला 25 दोन्ही 50 करू शकतो का? यस. 25 गुणिला 2 करा. 25 दोन्ही 50, हे 3 ऍज इट इज. आता पहा, या 25चं वर्गमूळ निघते ना. या 25चं वर्गमूळ हे 3 तर ऍज इट इज राहील. त्याचं वर्गमूळ 5 छेदात 2 म्हणजेच 5 त्रिक 15 वर्गमुळात 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ओके, 15 वर्गमुळात 2. चलो क्लिअर आहे सर्वांना? 4 कसं येईल? 15 वर्गमुळात 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. बघा, कसंही करा पण स्लो तुम्ही काढण्याचा प्रयत्न करा. कारण हे काढता आलं तरच तुम्हाला समोरची उदाहरणं समजणार आहे.
चला घ्या, अजून एखादा घ्या. वर्गमुळात 360 घ्या बरं. चला काढा, सोप्या सोप्या संख्या देतो स्टार्टिंगला. स्पीड न काढा, स्पीड न काढा, स्पीड न काढा, फास्ट. बघा, प्रॅक्टिससाठी जास्त उदाहरणं देत आहे मी, कारण आपले पोरं परफेक्ट झाले पाहिजे, म्हणून हे उदाहरण मी तुम्हाला जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करत आहे. तर तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. त्यासाठी कसोट्या माहीत असणं आवश्यक आहे. युट्यूबवर आपला व्हिडिओ आहे कसोट्यांचा, पाहून घ्या. सहा वर्गमुळात 10. ओके, पाहू. चलो, व्हेरी गुड. 6 वर्गमुळात 10. व्हेरी गुड. सरळ गोष्ट आहे याच्यामध्ये, सरळ गोष्ट आहे. आपण 10 न भागू शकतो ना याला. 10 न करा बरं. हे पहा, 36 गुणिला 10 360 होतात. 36 गुणिला 10, एक शून्य असला तर 10 न गुणायचं काम आहे, 10 न भागायचं काम आहे की नाही. 36 गुणिला 10, याचं वर्गमूळ किती निघते? 6 निघते. हे 10 ऍज इट इज. आता 10चे जरी 2 पार्ट केले, 5 दोन्ही 10 होते. 10 एक 10, वर्गमूळ निघते का? नाही निघत. मग हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. क्लिअर आहे? अजून एखादं घ्या प्रॅक्टिससाठी. काढा बरं 124. काढा 124. काढा फास्टन. 124 येत नाही का तुम्हाला? 4 न भाग जाते. शेवटच्या 2 अंकाला जर 4 ने भाग जात असेल तर संपूर्ण संख्येला 4 ने भाग जातो. काढा, फास्ट काढा. सोळा वर्गमुळात 2. चलो, ओके. बघा, या 2 संख्येला 4 ने भाग जातो ना, पटकन 4 न भागा. 4चा पाडा म्हणा. 4 त्रिक 12, 4 एक 4, 4 त्रिक 12, 4 एक 4. समजलं? मग आता मला एक सांगा, याचं वर्गमूळ निघते किती? निघते 2 निघते ना, आणि हे 31. चलो, व्हेरी गुड. 2 वर्गमुळात 31. 16 वर्गमुळात 2 कसं काय काढलं तुम्ही? तेच तर म्हणलं. तुम्ही जर 2 न जरी त्याला भागलं, बघा अशा वेळेस जर तुम्ही 2 न जरी भागलं त्याला, तरी आपण त्याला सोडवू शकतो. कशा पद्धतीने सोडवू शकतो बघा. 124 आहे ना, याला काढायचं आहे आपल्याला. आता किती होते? 62 दोन्ही
124 62 गुणिला 2 62 दोन्ही 124 होते ना, बरोबर आहे. आता हे तर वर्गसंख्या नाही आहे, मग वर्गसंख्या कोणती आहे? 31 दोन्ही 31 गुणिला 2 62 आणि हे उरलेले 2. ओके, मग बे दोन्ही हे 4 होतील गुणिला 31, हे वर्ग निघाल वर्गसंख्या आहे की नाही. मग एक काम करायचं, याचं वर्गमूळ 2 31 आपल्या प्रश्नाचं उत्तर. चला ओके, क्लिअर असेल, समजलं असेल? यस और नो कमेंट बॉक्स मध्ये टाका. समजलं असेल तर आपण आता याच्यावरची उदाहरणं पाहू. पहिले बेसिक शिकवलं, यस और नो कमेंट बॉक्स मध्ये टाका. आज टाकायचं आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, आपण करू शकतो. प्रत्येक गोष्ट आपल्या क्षमतेच्या बाहेर नाही आहे. कोणतीही गोष्ट करू शकतो, फक्त स्वतःवर विश्वास असला पाहिजे. चला ओके, यस म्हणत आहे. आता समजलं, प्रॅक्टिस करावं लागेल. तुम्ही प्रॅक्टिस नाही केलं तर कितीही शिकू द्या, मला हजारो उदाहरणं जरी दिले तरी येणार नाही, पण प्रॅक्टिस करावं लागेल. ओके, जास्तीत जास्त प्रॅक्टिस केलं तरच होईल. आता लिहा करणी चिन्हांची बेरीज वजाबाकी. हे करणी जे आपण करतो ती करणी होय, करणी चिन्हांची आपण नाही करत. चिन्हांची बेरीज व वजाबाकी. करणी चिन्हांची बेरीज व वजाबाकी. ओके, आता याची करणी चिन्हांची आपल्याला बेरीज व वजाबाकी शिकायची आहे. तुम्ही इंटरेस्टेड आहात की नाही? यस और नो कमेंट बॉक्स मध्ये टाका बरं. आहे का जोश? जोश आहे का? कारण आता तुम्हाला एकदम सिंपल वे मध्ये मी सांगणार आहोत कशा पद्धतीने सोडवायचा. हा उदाहरण तुमच्या स्क्रीनवर आहे आणि आता तुम्हाला पेपरला आला. चलो ओके, जोश आहे म्हणते सर्वात. पाहू आपण. वर्गमुळात 3 प्लस 2 वर्गमुळात 3 प्लस 4 वर्गमुळात 3 अशा पद्धतीचं उदाहरण आहे. आपल्याला काढायचं आहे. कशा पद्धतीनं काढणार आहोत बघा. काही नाही, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला काही नोट करायला देतो, मी सांगतो ते नोट करायचं आहे. वर्गमुळातील संख्या समान पाहिजे. काय पाहिजे? वर्गमुळातील संख्या समान. समान संख्या कुठल्या? वर्गमुळातील. वर्गमुळातील समान संख्या असल्या तर वर्गमुळाबाहेरील संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी करणे. आणि वर्गमुळातील संख्या जशास तशी घेणे. संख्या जशीच्या तशी घेणे. तशी घेणे. बघा, एकदा डबल समजून सांगतो मी तुम्हाला काय आहे. आता वर्गमुळातील संख्या कशी आहे? समान आहे. 1 2 3 हे तिन्ही संख्या समान आहेत. बरोबर आहे, एवढं कळालं असेल. उत्तर बी काढून टाकलं. इकडं पाऊस तर चलो व्हेरी गुड. इकडं पाऊस तर तुम्ही उत्तर पण काढून टाकलं. व्हेरी गुड. ज्यांना ज्यांना समजलं त्यांनी पाहू आपण. ज्यांना नाही समजलं त्यांनी हे नोट करायचा. वर्गमुळातील संख्या समान असल्यास वर्गमुळाबाहेरील संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी करायची आणि वर्गमूळ तोच लिहायचा आहे. ओके, व्हेरी गुड. इथं काही नाही, इथं काहीच नाही. याचा अर्थ इथं 1 राहते. 1 लक्षात घ्या.
इथं काही नसल्यास एक समजावं, संख्या असल्यावर संख्याच घ्यायच्या, पण इथं काही नसल्यावर एक घ्यायचं आहे. मग पहा किती झाले, बाहेरच्या संख्यांची बेरीज करा. 2, 1 प्लस 2 प्लस 4 टोटल होतात 7. ओके, 7 होतात ना. 7 वर्गमुळात 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. एकदम बेसिक आहे, एकदम बेसिक. बाहेरच्या संख्यांची बेरीज करणे वर्गमुळात सोपं असेल तर सोपं ठेवून. चलो, ओके, क्लिअर आहे. व्हेरी गुड, क्लिअर आहे. 7 वर्गमुळात 3. चला, आता तुम्हाला कळालं असेल. समोर देऊ आपण दुसऱ्या क्रमांकाचं उदाहरण. सोडवा बरं, या प्रश्नाला सोडवा. चला, या प्रश्नाचं उत्तर देऊन दाखवा मला. फास्ट सोडवा. चलो, ओके. 1 वर्गमुळात 4. व्हेरी गुड. चला, 1 वर्गमुळात 4. व्हेरी गुड. 3 वर्गमुळात 4. व्हेरी गुड. उद्या टाकतील द्या अजून. व्हेरी गुड. 3 वर्गमुळात 4. आता एक सांगतो तुम्हाला, या तुमच्या सर्वांच्या प्रश्नांची उत्तर चुकलेली आहे. तुमच्या डोक्यात एखाद्या क्लिक झालं का की वर्गमुळातल्या आतमधल्या संख्येचं वर्गमूळ निघते, 4चं वर्गमूळ निघते ना. क्लिक झालं का तुमच्या डोक्यात एखाद्याच्या? आता पहा, मी तुम्हाला सांगतो कसं आहे. या प्रश्नाला सोडवायचं आपल्याला. इथं तर ऑलरेडी संख्या दिल्यात, आपल्याला काही विषय नाही राहिला. इथं काय नाही दिलं तर एक घ्यायचं आहे. ही प्लस आहे, ही प्लस आहे, बरोबर आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, हे वर्गमुळातील 4 संख्या ऍज इट इज घेतली आपण. इकडे काय आहे, 3 प्लसची संख्या आहे -2 आणि +2. +2 -2 कटले, सरळ सरळ उरणार किती, 3 वर्गमुळात 4. 3 वर्गमुळात 4 उरणार. प्लस मायनस केले तरी ते सारखेच पडणार आहे. 3 वर्गमुळात 4 उरणार. आता मला एक सांगा, ही वर्गसंख्या आहे ना, याचं वर्गमूळ निघते ना. मी तुम्हाला शिकवलं ना स्टार्टिंगला. म्हणजे याचं वर्गमूळ, हे वर्गसंख्या आहे 2. ओके, आता याचं वर्गमूळ जर आपल्याला बाहेर काढायचं असेल, याचं पूर्ण उत्तर निघते. काय करावं लागेल, लक्ष द्या. याचं पूर्ण उत्तर निघते, याचं वर्गमूळ निघते ना बाहेर. याचं वर्गमूळ 3 गुणिले याचं वर्गमूळ किती, 2. 3 गुणिले 6 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. तुम्हाला ऑप्शन मध्ये असंही दिलेलं असेल, 2 वर्गमुळात 3 असंही दिलेलं असेल, 6 वर्गमुळात 2 असंही दिलेलं असेल. पण उत्तर कोणतं आहे याच्यामधलं? या 3 पैकी उत्तर हा बरोबर आहे, कारण याच्यापैकी आपल्याला काय काढायचं आहे, वर्गसंख्या बाहेर काढायची, वर्गमूळ बाहेर काढायचं आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर फक्त आणि फक्त 6 येईल. हे कन्सेप्ट ज्या क्लिअर होतील त्याला समोरचे उदाहरण समजते. समजलं काय होत असते, याचं वर्गमूळ काढून बाहेरच्या सोबत पुन्हा. क्लिअर आहे? चलो, ओके, समजलं असेल. आता पूर्ण उत्तर काढणे पहिलेच लिहून दिलेलं आहे. उत्तर पूर्ण काढायचं आहे. उत्तर निघतं ना याचं. चलो, व्हेरी गुड. समोर तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न घेतो मी तुम्हाला. चला, चला सोडवा या प्रश्नाला. उत्तर काढा, सांगा फास्ट. चलो, व्हेरी गुड. व्हेरी गुड हनुमान सर, प्रीती मॅडम.
सतीश सर एक बाहेर घेतला नाही तरी चालत असते, माहित आहे ना. कन्सेप्ट पूर्ण लिहून घ्या. जसं बेरजेच्या अधिकच्या संख्येसमोर आपण बेरीजचे चिन्ह देतो का? नाही. आता बघा, ही संख्या दिली तुम्हाला, कशा पद्धतीने काढणार आहोत? करणी चिन्हाची बेरीज वजाबाकी. ओके, याला काय करणार आहोत? वर्गमुळातील संख्या समान आहे ना, आहे समान, मग त्याला एकदाच लिहायचं आपल्याला, वर्गमुळात 5. ओके, आता ही संख्या कोणती आहे? ही प्लस आहे. ही संख्या कोणती आहे? प्लस. इथं झाले डायरेक्टली 9 आणि हे -10. 9 - 10, मला एक सांगा किती यायला पाहिजे उत्तर? -1 वर्गमुळात 5 म्हणजेच काय? -5 अशा पद्धतीने असेल किंवा अशा पद्धतीने असेल, दोन्ही बरोबर आहे, पण जनरली याच पद्धतीने देतात ते. मायनस येईल ना उत्तर, प्लस मायनस मायनस राहील ना. बेसिक गणितात आहे, जास्त मोठे नाही. तर इथं मायनसचं चिन्ह द्यावं लागेल की नाही तुम्हाला? हे 5 आणि हे 4 9 होतात. मोठ्या संख्येचं चिन्ह देणे हे तुम्ही बेसिक पासून शिकलेले आहात ना. ज्यांनी बेसिक नाही केलं त्यानं पहिले बेसिक करा. उत्तर जरी तुम्ही बरोबर काढले तरीही तुम्ही चुकू शकते. तुमचा कार्यक्रम 100% होणार म्हणजे होणारच. किती बेसिक पासून सांगा लागलो मी तुम्हाला? पाच 5 आणि 4 9 झाले, 9 लिहिले, हे मायनसचं चिन्ह आहे, -10 झाले. क्लिअर आहे? मग मला एक सांगा, 9तून 10 जातात का? नाही जात. परंतु 10तून 9 गेले, एक राहिला. मोठी संख्या कोणती आहे? मायनसची आहे. मायनस संख्येचं चिन्ह दिले. डोक्याला ताण कशाला घ्यायचं जास्त? एवढ्या वेळेस सांगितलेलं तुम्हाला की बा आपल्याला मायनसचं चिन्ह द्यावं लागत असते. तुम्ही काय करायला लागले हे तुमचं तुम्हाला माहित. प्रॅक्टिस तर करावंच लागत. हे अजून एक गणित देतो इथंच. सोडवा. हे तर छोटे छोटे गणित द्यायला लागलो तुम्हाला. आता सोडवा, या प्रश्नाचं उत्तर काय आहे? संध्याकाळी 8:45 वाजता, 8:45 वाजता नाही, आपण लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करू. चला, वर्गमुळात 3 आन्सर देत आहे. चला, व्हेरी गुड. -5 बी आलेला आहे वर्गमुळात. चलो, ओके. बघा, अशा पद्धतीचे उदाहरण आलं तर कसं काढणार आहोत? प्रत्येक टाईप शिकवा लागलो मी. एक गोष्ट लक्षात घ्या, इथं काही नाही म्हणजे इथं एक समजायचं, एवढं तुम्हाला कळालं असेल. आता पहा, हे 3 वर्गमुळात ऍज इट इज, कारण मधातली संख्या सारखीच आहे. आता हे जे 4 आहे ही प्लस संख्या आहे, हे 1 आणि 3 -4. ओके, म्हणजे 4 - 4 किती झाले? 0. 4तून 4 गेले 0. वर्गमुळात 3. मग मला एक सांगा, हे जे आहे 0, 0 वर्गमुळात 3. ओके, 0 वर्गमुळात 3 आहे, तर याचा वर्गमुळावर जर का 0 आला तर उत्तर नेहमी इथं 0 द्यायचं आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. 3 ला 9 समजले? 9 सारखं दिसायला का ते? मला तर 3च दिसायला लागले. हनुमान सर, याचं उत्तर किती येईल मग आता? 0. वर्गमुळाच्या बाहेर जर 0 आलं तर उत्तर किती यायला पाहिजे? 0. काढता येईल का? सांगा, फास्ट सांगा.
आता काढता येईल का? एवढ्या बेसिक लेवल पासून सांगा लागलो, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार, अजून याचा गुणाकार भागाकार राहिलेला आहे. चलो ओके ओके. हे तर बेरीज वजाबाकीचा, अजून गुणाकार भागाकार राहिला, याचा कर्मी चिन्हांचा गुणाकार भागाकारही पाहणार आहोत आपण लवकरच. उद्याला होईल ते आपला प्रेड. कर्णी चिन्हांचा गुणाकार आणि भागाकार. पहिले बेरीज वजाबाकी क्लिअरली झाली का? हे बघा, काहीच नाही, बेसिकचे नियम आहेत ना आपले प्लस मायनसचे, तेच नियम इथं लागू होतात. परंतु इथं एवढं एक लक्षात ठेवा, शून्य जर आलं तर उत्तर किती यायला पाहिजे त्याचं? शून्य. ऑप्शन मध्ये शून्य वर्गमुळात 3 बी राहील तर तिथं चुकायचं नाही आपल्याला, उत्तर काय येईल? शून्यच येणार आहे. एक देतो आता, ऍक्युरेट आलं पाहिजे सगळ्यांचं उत्तर, ऍक्युरेट येईल का? ऍक्युरेट चला घ्या. सोडवा. तेवढं मोठं उदाहरण देऊ द्या बरं. कॉन्सेप्ट क्लिअर झाल्यावर नाही येत का सोडवता पाहू. अर्चना मॅडम सोडवण्याचा प्रयत्न करा. चला, 4 वर्गमुळात 6. प्रदीप आगलावे सर, व्हेरी गुड, व्हेरी गुड. प्रदीप सर आले म्हणजे आपले अकॅडमीचं जे बी नाव आहे लवकरात लवकर वरी जाईल. कारण फास्ट ते आतापर्यंत दिसले नव्हते ना, आल्या आल्याच उत्तर काढून टाकलं त्यांनी. व्हेरी गुड, 100% बरोबर आहे. चेक करू आपण काय येते उत्तर. सरळ सरळ दिसायला लागलं इथं. 1 12 4 16 1 17, 17 मायनस 14, व्हेरी गुड, बरोबर आहे, बरोबर आहे उत्तर. बघा, मी तुमच्या स्क्रीनमध्येच पाहून सगळं काय उत्तर दिलेलं आहे. क्लिअर आहे. तर हे जे आहे ना, आपल्याला अंदरच्या वस्तूशी काही घेणं देणं नाही सध्या. जोपर्यंत हे समान आहे आपल्याला याच्याशी काहीही घेणं देणं नाही. फक्त त्याला एकदाच लिहायचं आपल्याला, वर्गमुळात 6 एकदाच लिहायचं आहे. अरे एवढ्या बेसिक पासून मी तुम्हाला सांगा लागलो, स्लो सांगा लागलो सगळ्या गोष्टी. पण अडचण जर आली तर मला कमेंट बॉक्समध्ये पटकन टाकायचं आहे. समजून घ्या, इथं काही नाही, म्हणजे एक सगळ्या कन्सेप्ट याच्यातच घेतलेला आहे. एक ओके, म्हणजे याला एक समजा, एक झालं हे. आता दुसरी गोष्ट म्हणजे हे पहा, मायनस संख्या किती आहे याच्यामध्ये? ही एक मायनस आहे, ही एक मायनस आहे. 10 आणि 3 13, लक्षात घ्या 13. आता प्लस संख्या किती आहे? 1 आणि 4 5, 5 आणि 12 17. हे पहा, हे 17 आहे. मायनस 13, मायनस संख्येसमोर हे चिन्ह, प्लस संख्येसमोर 17, म्हणजे प्लसचं चिन्ह द्यायचं काम नाही. 17तून 13 गेले, उरले किती? 4 उरलेले आहेत. इथं लिहून टाका, काहीच करायचं काम नाही, डायरेक्टली आन्सर निघते. बाहेरच्या संख्याशीच घेणं देणं आहे आपलं. क्लिअर आहे? समजलं असेल आता. आता हे तर झालं आतमधल्या संख्या समान असल्यावर. आतमधल्या संख्या समान नसल्यावर काय करायचं? चला अर्चना मॅडम, व्हेरी गुड. हे तर झालं बाहेरच्या संख्यांबद्दल, म्हणजे आतमधल्या संख्या समान असताना. पण समान नसेल तर काय करायचं? काढायचं का?
चला आता आतमधल्या संख्या वेगळ्या, आता कसं काढणार? चला काढा काढा बरं, या प्रश्नाचं उत्तर काय यायला पाहिजे? नाही आलं? सांगू का मी? सांगू का? बघा आता याच्यामध्ये कॉमन फॅक्टर काय आहे की दोन दोन दिसायला लागले वर्गमुळात, इथं 6 वर्गमुळात दिसायला लागले. आपल्याला आतमधल्याशी घेणं देणं आहे, वरच्या संख्येशी नाही. पहिले आतमध्ये चेक करायचं आपल्याला. इथं दोन कॉमन फॅक्टर दिसायला लागले, दोन दोन. मग इथं काय नाही तर इथं किती राहत असते? एक. एवढं तर तुम्हाला कळालं. आता मला एक सांगा, हे 3 वर्गमुळात 6, 3 वर्गमुळात 6 ऍज इट इज घेणार, प्लस मायनस जे बी आहे ते नंतर पाहू आपण. इथे चिन्ह द्यायचं, एवढं समजून घ्या. -3 आणि हे याच्यातली काय येईल? -2 येईल ना. 3 मधून 1 गेला, मोठी संख्या 3 आहे, तर -2 उत्तर येईल. 2 वर्गमुळात 2. आता म्हणजे याचं उत्तर काय यायला पाहिजे? मायनस यायला पाहिजे. ओके, मायनस यायला पाहिजेत ना. मग हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. याचं वर्गमूळ निघते का आता? नाही. 3 वर्गमुळात 6 वजा 2 वर्गमुळात 2. चलो व्हेरी गुड प्रीती मॅडम, व्हेरी गुड. 3 वर्गमुळात 6 वजा 2 वर्गमुळात 2 अशा पद्धतीनं डायरेक्टली काढायचं आहे. हे एवढं समजून घ्या की याच्यात प्लस मायनस काय होईल? प्लस मायनस मायनस होईल, मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस. चलो आता काढता येईल तुम्हाला सहज. आता तुम्हाला सहज काढता येईल. याच्यात जर वर्ग संख्या दिली तर वर्ग संख्या काढावंच लागेल, शेवटपर्यंत उत्तर काढणे. चला घ्या, देऊ मग पक्क. चलो आता बघा, मी जर असं म्हटलं 5 वर्गमुळात 4 मायनस 2 वर्गमुळात 3 प्लस वर्गमुळात 4. सोडवा बरं या प्रश्नाला. सहा वर्गमुळात 4. चला पाहू आपण उत्तर काय आला पाहिजे. 2 वर्गमुळात 3. बघा पाहू आपण उत्तर काय येईल. चलो 12 वर्गमुळात 12 मायनस 2. 10 वर्गमुळात 3 सरळ सरळ सांगा ना. मग 12 मायनस मायनस तर करावं लागेल ना तुम्हाला. 10 वर्गमुळात 2 ना. तुम्ही दोघांनी ते आन्सर दिलं पण वर्गमुळातली संख्या बाहेरची वजा केली नाही ना. चला पाहू आपण काय आला पाहिजे. बघा केअरफुली बघा, याच्यामध्ये कॉमन फॅक्टर आहेत 4 4.
इथं काही नाही म्हणजे इथं या. आता लक्ष द्या, आपण 4 लाच घेणार ना, म्हणजे हे प्लसच आहे. याच्या संख्या समोरचं चिन्ह कोणतं आहे? प्लस, म्हणजे हे प्लस आहे, हे प्लस आहे. हे झाले 6. या दोघांची प्लस होईल ना, 1 आणि 5ची 6 झाले. वर्गमुळात 4 मायनस हे 2 वर्गमुळात 3. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, याचं वर्गमूळ निघते ना, मी सांगितलं ना याचं वर्गमूळ काढणे. मग याचं वर्गमूळ काढा. किती आलं वर्गमूळ? याचा वर्गमूळ आलेला आहे, याचा वर्गमूळ किती आलेला आहे आपलं? 2 गुणिला 6. ओके, 2 गुणिला 6 डायरेक्टली. तर हे याचं वर्गमूळ राहिलंच नाही ना, डायरेक्ट इथे येईल 12 मायनस 12 मायनस 2 वर्गमुळात 3. मग मला एक सांगा, 12तून मायनस 2 केले, वर्गमुळात 3 उरलेला आहे, तर उत्तर किती येईल? 10 वर्गमुळात 3. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे की नाही? चलो, क्लिअर आहे सर्वांना? हे बघा, हे नाही समजलं असेल तुम्हाला तर याचं वर्गमूळ निघते ना, मूळ निघल्यावर हे अंदरची क्रिया करायचं कामच नाही. याचं वर्गमूळ किती आहे? हे 7 राहील गुणिला 2, साइन दोन्ही 12, हे 12 असे आले, हे ॲज इट इज. चलो, ओके, एवढं कळालं असेल. बाकीचा उद्याला याच्यावर पार्ट पाहू आणि उद्याला आपण याची बेरीज आणि वजाबाकी पाहणार आहोत. ठीक 5 वाजता आपलं इंग्लिशचं लेक्चर आहे. इंग्लिशचं लेक्चर सर्वांनी अटेंड करायचं आहे, कारण वनरक्षकची ऍड लवकरच येण्याची शक्यता आहे. ओके, तर तयारीत राहा. वनरक्षक आली तर तुम्हाला देता आली पाहिजे. ऑल क्लिअर आहे? आणखी उद्याला उदाहरणं पाहू याच्यावरचे, कारण तुमचं जास्ती करून घेणं महत्वाचं काम आहे, कारण पेपरमध्ये रिझल्ट काढायचा असेल तर प्रॅक्टिस जास्त लागते. ओके, तर ठीक 5 वाजता आता इंग्लिशचा क्लास असणार आहे, सर्वांनी अटेंड करायचा आहे. ओके, चला भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.